नमस्कार, प्रियांकाज रेसिपीज या मराठी चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण हिवाळ्यात तयार होणारी एक खूप इंटरेस्टिंग अशी खिचडी पाहणार आहोत। तर या खिचडीकरता मुख्य साहित्य जे आपल्याला लागणार आहे ते म्हणजे बाजरी आणि दुसरं म्हणजे पालक। तर ही खिचडी बनवण्या अगोदर बाजरीला आपल्याला काय करायचं आहे, रात्रभर भिजत ठेवायचं आहे पाण्यात। पण त्या अगोदर बाजरीला थोडंसं आपल्याला मिक्सरमधनं क्रश करून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी 1 किंवा 2 पल्सवरती ती बाजरी बारीक करायची आणि लगेच ताबडतोब काढून घ्यायची आणि नंतर मग तिला भिजत ठेवायचं आहे आणि नंतर भिजल्यानंतर याचा आपल्याला वापर करायचा आहे। आता ज्या लोकांना असं वाटतं की बाजरी थोडीशी पचण्यासाठी जड असते, तर यांच्यासाठी हे एक खूप उपयुक्त अशी प्रोसेस आहे। रात्रभर बाजरी भिजवल्यानंतर ती थोडीशी पचायला जड जात नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण तिला शिजवणार आहोत खिचडी बनवताना त्यावेळेस ती पटकन शिजते। तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या रेसिपीला। तर इथे आपल्याला 1 वाटी भरून बाजरी घ्यायची आहे। बाजरीला निवडायचं आहे आणि मिक्सरमध्ये 1-2 पल्सेसवरती थोडंसं क्रश करून घ्यायचं आहे। बाजरी फुटेल इतपत क्रश करायचं आहे। नंतर याला आपल्याला एका मोठ्या बाउलमध्ये घ्यायचं आहे, भरपूर पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये आणि या बाजरीला 10 ते 12 तासासाठी भिजत ठेवायचं आहे। आणि नंतर ज्यावेळेस तुम्हाला खिचडी बनवायची आहे त्यावेळेस हे जे वरचं पाणी आहे तर या पाण्याला आपल्याला सेपरेट काढून ठेवायचं आहे दुसऱ्या वाटीमध्ये आणि नंतर याचा वापर करायचा आहे आपल्याला खिचडी बनवताना। आणि इथे आपल्याला आता थोडासा पालक घ्यायचा आहे, कोथिंबीर, आलं लसूण आणि 3-4 मिरच्या याची प्युरी काढून ठेवायची। नंतर कुकरमध्ये थोडं तूप घ्यायचं आहे, त्याच्यात जिरे, कांदा, टोमॅटो, हळद, काळ्या मिरीची पावडर थोडीशी, हिंग हे सगळं चांगलं असं एकत्र भाजून घ्यायचं आहे 1-2 मिनिटासाठी। नंतर याच्यात पालकची जी प्युरी केली होती ती चांगली भाजून घ्यायची, म्हणजे त्याचा जो उग्र वास असतो तो निघून जातो। आता खिचडीसाठी आपल्याला ही भिजवलेली बाजरी आणि मुगाची डाळ इथे थोडीशी घ्यायची आहे। मी अर्धी वाटीपेक्षा थोडीशी कमी मुगाची डाळ घेतली आहे। तर हे दोन्ही याच्यात चांगलं मिक्स करायचं आहे, थोडा वेळ परतायचं आहे। परतून झाल्यावर जे आपण पाणी सेपरेट काढलं होतं ते याच्यात घ्यायचं आहे। इथे पुन्हा एकदा चांगलं याला हलवायचं आहे। थोडंसं चवीपुरतं मीठ घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावायचं आणि मंद आचेवरती किंवा मीडियम फ्लेमवरती आपल्याला या कुकरला 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। आता कधी कधी काय होतं की जी बाजरी असते त्याला असं वाटतं की थोडं जास्त पाणी झालेलं आहे किंवा कधी कमी म्हणजे पाणी कमी पडतं। तर अशा वेळेस इथं तुम्ही जर पाणी कमी पडलं तर गरम पाणी इथे थोडंसं ॲड करून पुन्हा एकदा वाफ काढू शकता आणि किंवा जास्त पाणी जर झालं तर थोडा वेळ याला आपल्याला आणखीन आटवून द्यायचं आहे। आणि मग नंतर अशी गरमागरम खिचडी एका प्लेटमध्ये घ्यायची आहे आणि या खिचडीमध्ये आपल्याला वरनं भरपूर तूप घ्यायचं आहे आणि लिंबाचा रस थोडासा पिळायचा आहे आणि गरमागरम ही बाजरीची खिचडी जी आहे ती तुम्हाला सर्व करायची आहे। पालकमुळे या खिचडीला खूप छान चव येते। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।